मित्रांनो, जय भीम जय संविधान. आज आपण भारत देशामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आणि तो साजरा करत असताना आजचा घटनाक्रम तुम्हाला लक्षात आला असेल. मी या ठिकाणी सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन, गिरीश महाजन यांचा तीव्र शब्दामध्ये इथे मी निषेध नोंदवतो. त्यांच्या वक्तव्याचा, त्यांनी जे काही आज तिथं रटाळ भाषण केलंय ते अगदी निंदनीय होतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी हे का बोलतोय, आपण तुम्ही सर्वांनी हे पाहावं अगोदर. भारत माता की वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, पूज्यनीय सर्व साधू संत, अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, वीर माता, वीर पत्नी, तरुण मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी जो काही निषेध नोंदवलाय, जे काही आता तुमच्या समोर सांगितलं की तीव्र शब्दामध्ये मी त्याचं निषेध नोंदवतो, जाहीर निषेध नोंदवतो. आणि जे काही त्यांनी वक्तव्य केलंय तुम्ही ऐकलंय. मी निषेध नोंदवण्याचं कारण असं आहे, आपण जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतंय की जे काही दिवसभरात आज चर्चा चालू आहे, ते जे काही त्यांनी रटाळ भाषण तिथे केलेले, कोणाला ते ऐकायचं नव्हतं. त्याच्या पुढे जाऊन ठीक आहे, लोकांनी नाविलाजास्तव ऐकलं ते, पण त्यांच्या जे काही भाषणामध्ये, पूर्ण भाषणामध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता कोणाकोणाची नावं घेतली. आमचा आक्षेप त्या नावांवरती नाहीये. आमचा आक्षेप याच्यावर आहे की तुम्ही संविधान निर्माते, मसुदा समितीचे अध्यक्ष, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून तुम्ही टाळता. या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. बाबासाहेबांची आणि भगवान बुद्धांची शिकवण आमच्या पाठी आहे. आम्ही कोणाचाही इथे नाव घेतलं म्हणून आम्हाला त्या गोष्टींची इजा होणार नाहीये. पण आमचा प्रामुख्याने प्रश्न तोच आहे की तुम्ही एका जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, एवढे दिवसाचं राजकारण करत असताना, तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माहित नाही. तुम्ही ते नाव का घेतलं नाही, या गोष्टीचा आमचा आक्षेप आहे. आणि मी या ठिकाणी आमची ताई माधवी जाधव हिला मी निळा सलाम करतो की जे या प्रकरणाला त्यांनी वाचा फोडली. आपण बघू शकताय की ताईंचं म्हणणं काय त्याच्यावरती. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची त्यांची चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी दारूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात दुरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला, लोकशाहीला कारणीभूत आहेत, त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही. आत्ताच तुम्ही बघितलं की माधवीताई ज्या काही वनरक्षक आहेत त्यांना ते सहन झालं नाही. आणि तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं असेल तर ते त्या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांनाही ते सांगतायत की मॅडम तुम्ही खुशाल माझ्यावरती
ऍक्शन घ्या. तुम्ही मला सस्पेंड करा, कामावरून काढा. मी वाळूचे टोपले टाकेल, माती उपसेल, पण मी ते पालकमंत्री जे चुकलेत आणि त्यांनी खरंच मोठी चूक केलेली आहे, आम्ही त्यांची क्षमा मागणं किंवा त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणं त्याच्याही पुढे जाऊन त्या ताई असं म्हणतायत की त्या गिरीश महाजनाने, पालकमंत्र्याने, त्याला एवढी अक्कल नाहीये की ज्या संविधान निर्मात्याचे आज आपण गुणगान गायले पाहिजे, गाथा गायल्या पाहिजेत, आपण त्यांचे उपकार मानले पाहिजेत, त्या महामानवाचं हा गिरीश महाजन नाव सुद्धा घेत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि खरंच त्या ताईला माझा क्रांतिकारी जय भीम. जी म्हणते की मी नोकरी सोडेल, पण मी बाबासाहेबांचा अपमान सहन झालेला मी कदापि सहन करू शकत नाही. आपण जर पाहिलं असेल, त्या ताईंचं बोलण्यामधून तुम्ही बघितलं असेल तर त्या ताईचा ऊर दाटून आलाय. बोलण्यामध्ये ते कंपन आहे. त्या ताईला हेच सांगायचंय की आम्ही माणूस म्हणून आज आम्हाला जगता येत असेल तर ते फक्त विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि असं सगळं असताना तुम्ही जर जाणून बुजून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टाळत असाल तर इथं प्रश्नचिन्ह उभा राहतो की तुम्हाला खरंच बाबासाहेबांचं संविधान बदलायचंय का? तुम्हाला बाबासाहेब चालत नाहीत का? की तुम्ही जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करताय? ताई, तुम्हाला मानाचा क्रांतिकारी जय भीम. तुम्ही या प्रश्नाला वाचा फोडली आणि येत्या काळामध्ये हे पालकमंत्री जे आहेत यांना आता कळेल की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब कोण आहेत. याची जाणीव आम्ही त्यांना करून दिल्याशिवाय राहणार नाही. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुनश्च एकदा या घटनेचा निषेध नोंदवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.